टेम्पल ऍक्ट 1949 याला रद्द करण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातल्या ज्या संविधानवादी तथागतांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या हजारो लाखो नागरिकांच्या वतीनं आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासनापासून बिहार शासनापर्यंत आपल्या भूमिका आपलं नेमकं याबाबत काय म्हणणं आपण महाराष्ट्रामध्ये राहून जेव्हा बिहार सरकारचा धिक्कार करत असतो तेव्हा अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे की हा प्रकार नेमका काय। मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय भंते गौतम रत्नजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज संबंध महाराष्ट्रातल्या लाखो करोडो बुद्धगया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी जे महाराष्ट्रभर आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला एक वेगळी दिशा देण्याचं काम ठाण्यातल्या जनतेने केलं आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्या ठाण्यातल्या जनतेच्या वतीनं आमची शासनाला इशारा हे नादान हुक्मरानो ईमान पर चलो, नादान हुक्मरानो ईमान पर चलो, गुआबाजी छोड़कर अब विज्ञान पर चलो। एक दिन अमेरिका के भी आगे होगा भारत, मगर शर्त यह है भीम के संविधान पर चलो। आपल्या सगळ्यांना मुक्तीच्या आंदोलनाचा मूलभूत जो सिद्धांत आहे तो भारताच्या संविधानाचा आर्टिकल 26, भारताच्या संविधानाचा आर्टिकल 13 या दोन्ही आर्टिकलचा खून करण्याचं काम या बुद्धगया टेम्पल ऍक्टच्या माध्यमातून झालेलं आहे। मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र शासनाला आपल्या वतीनं आपली विनंती आहे की अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारला विनंती कळवलेली नाही। या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आमचं सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या करोडो बौद्ध लोकांच्या भावना समजून घेणार आहात की नाही। या देशामध्ये एका बाजूला चाल हिंदुत्ववादी आहेत, दुसऱ्या बाजूला मवाळ हिंदुत्ववादी आहेत। दोघांच्याही सरकारांमध्ये बुद्धगया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे। या बुद्धगयामध्ये वर्षाला 106 कोटी रुपयाचा विदेशातला फंड येतो। या 106 कोटी रुपयावर यांचा ताबा आहे। बिहार मधल्या आपल्या तरुण मुलांनी बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर नावाचा संघ आहे, या संघाच्या लोकांनी नारायण दुबे नावाच्या त्या पुजाऱ्याला चोपडून काढलेला आहे 2013 मध्ये। या नारायण दुबेला आपल्या लोकांनी चोपल्यानंतर 2013ला हा काय कायदा आहे, या कायद्यामध्ये काय अमेंडमेंट केलेली आहे। आज या बुद्धगया बिहारच्या आपल्या सगळ्या संस्थेचा अध्यक्ष एक ब्राह्मणवादी आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर त्यागराजन। एक बाई आहे सेवका महारती जी या सगळ्या बुद्ध विहाराला चालवत आहे। तिसरा मिथुन मांझी आणि चौथा अरविंद कुमार सिंग। या हरामखोरांचे पहिल्यांदा नावे तर समजून घ्या। हे हरामखोर आहेत डॉक्टर त्यागराजन हा या बुद्धगयावर ताबा मिळवलेला आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला एवढंच सांगतोय कि बुद्ध की जमीन को हम वीरान बनने नहीं देंगे, बुद्ध की जमीन को हम वीरान बनने नहीं देंगे और इस देश में दूसरा संविधान बनने नहीं देंगे। संविधान बताता है इंडिया का मतलब है भारत, फिर भारत को हम हिंदुस्तान बनने नहीं देंगे। ज्यांना समजलं असेल देशातला मूळ प्रश्न सांगून मी थांबणार आणि फार खोलात जाणार नाही। मी वकील या नात्यानं हा 18 सेक्शनचा कायदा आहे, हा 18 सेक्शनचा कायदा आहे। या कायद्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने आज ठाण्यात आंदोलन आहे, एक साधा प्रश्न सांगून मी आदरणीय
मी माझं वेळ संपवणार आहे. साधा प्रश्न आहे, या बुद्धगयेच्या विहारावर कलेक्टरचा ताबा आहे. भारतातल्या एकाही विहारावर किंवा एकाही मंदिरावर कलेक्टरचा ताबा नाही. पद्मनाभन मंदिर इथला राजा राम वर्माचा ताबा आहे. पुरीचं मंदिर इथला राजा गजपती देवचा ताबा आहे. बालाजीचं मंदिर B.R. नायडू नावाच्या ब्राह्मणवाद्याचा ताबा आहे. हे भारतातल्या प्रत्येक मंदिराचा इतिहास जर पाहिला तर फक्त बुद्धगयेचं एकमेव मंदिर आहे त्याच्यावर कलेक्टरच्या माध्यमातून तुम्ही ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताय. आपण सर्वजण त्याचा जाहीर निषेध करूया आणि माझ्या पाठीमागे सर्वजण घोषणा द्या. बुद्धगया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त झालीच पाहिजे. धन्यवाद.